असे 10 तुकाराम मुंडे आले तरी फरक पडत नाही असं आव्हानच स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील यांनी दिलंय। शिवसेनेला धमका त्याची माहिती मला माहित नाही आणि तुकाराम मुंडे डायरेक्ट मीडियाकडे जातो हे दुर्दैव आहे। मला कुठल्या प्रकारची नोटीस नाही, मला कुठल्या प्रकारची इंटिमेशन नाही। त्यांना चमकेसगिरी करायची आहे, त्यांनी डायरेक्ट मीडियाकडे दिलेलं आहे। म्हणजे हा कुठल्या कायद्याने हे करतात ते? पण हा निर्णय तुम्हाला रद्द माहिती झाला तर नव्हता? आम्हाला दुःख नाहीये, हो। पण त्याने जो मला कुठल्या प्रकार माझ्या घरात कार्यक्रम आहे आजचा आणि मी आता कार्यक्रमावरून जस्ट आता घरी आलो आणि तुमच्याकडून मला कळते माझं पद रद्द झालंय म्हणून। तर पुढची भूमिका मी ठरवेन ना। नाही म्हणजे तुम्ही तुकाराम मुंडेंविरोधात तक्रार करणार की तुमचं पुढचं पाऊल काय तुम्ही उचलणार आहे? स्थायी समितीकरण मीडियानेच हे समजून घ्यावं की मीडिया मी तुम्हाला सांगतोय की नाही मला कुठल्या प्रकारचं पत्र मिळालेलं नाही आणि ते डायरेक्ट मीडियाकडे गेलेलं आहे। याचा अर्थ त्यांना काय साध्य करायचं हे त्यांनी समजून घ्यावं। माझं पद जाईल न जाईल हे पुढचं पुढं होईल। नाही पण या सगळ्यामुळे स्थायी समिती मात्र शिवसेनेच्या हातातनं जाऊ शकते। कशी जाईल? कारण 2 नगरसेवकांची पद जर रद्द होत आहे तर स्थायी समिती जाऊ शकते। जाणार नाही। तुकाराम मुंडेने असे 10 तुकाराम मुंडे तरी स्थायी समिती जाणार नाही।